गाव छोट भानगडीत मोठं. पटा इकडे बसा तुम्ही. बसतो मी. सरपंच लेट झाला. काय तालुक्याच्या गावाला गेलो तो वाईस. सरळगान फॅट कशी म्हणते है ना चांगली. अरे 50,000 रुपयाला होता, आता 1,00,000 रुपयाला पाहिजे बिल. सरपंच या सरपंच तू बघा की. हवाच काम नाही. लक कुत्र मुतलं एवढं दूध लेगा तुमचं. एवढं दूध आम्ही आमच्या टॉमीला घालतो. सरपंच जास्त हसायचं नाही. माझं दूध मी किस्तावी घालीन. तुम्हाला काय करायचंय. सरळ बोलायचं. नको बोलायचं नाही. कळलं ना? माझं मग मी काय पण करेन. सरपंच जास्त बोलायचं नाही. बाळा सांग मी मारीन. बाळा मारीन. चल बोलायला काय तुला सरपंच आहे, आमदार नाही तुम्ही. सरपंचाकडे राहायचं, आमदार नाही म्हणून जाशील. मागे सरक जरा पकडे मोडतील ते. शांत बसायचं. अरे पांढरे कपड्याची लाल उचतर मारेन. राहू द्या आता राहू द्या. तुला का नाही सोडित नसतो. हे चल चल चल. काय मध्ये तर सरपंच राहू द्या. इलेक्शनच्या आधी का 500 रुपये दिले ती की कुत्र्याकडे हारच सगळी. आता तिसरं महायुद्ध होणारच आहे. काय झालंय का म्हणून भांडायला लागला. अरे बाप्या तुला का सरपंच आपल्या बाळाची माप काढतोय. हा याला सरपंच असं नाही पाहिजे करायला. त्यांचं दूध हाय जेवढं तर किती जरी झालं तरी आपण सगळी जवळची माणसं असं नसतंय करायचं. आता हे आपलं सरपंच बिकार जोड आहे बरं, पण तो आपला सरपंच आहे का नाही. आपला सरपंच आहे का नाही. हा गायात सोनं खोटे घालून फिरतो या. पण नाही आपलाच माणूस आहे का नाही. असं भांडणं नसते करायचं. सरपंच मी सांगतो ते ऐका की आता ह्यो बाळा बारकं पोरगं मुक्त असलं एवढं पण तरी पण डिरीत आणून पाणी उतरून घालतोयच का नाही. तरी पण माणूस आपलाय. मग त्यामुळे भांडणं मिटवायची असते ती काय असेल ती भांडणं नाही करायचं. राहू द्या सरपंच. पहिले बाळाकडे बघून येतो. सरपंच राहू द्या. गावा सरपंच तुम्ही घरी बाळा बाग महाराज दिन. बरं झालं भांडण झाली. 20,000ची अंगठी तरी ओढली सरपंचाची. बरं झालं पार्टीचं नियोजन करून परत सरपंच त्याला मागे सर तरी सांगत होत्या बाळाच्या नादाला लागू नका. शान आहे का. अहो सरपंच घेतला का अंगठा फोडून. अहो मेला कसं नाही सा. अहो म्हणजे तुम्ही याला बिला असता तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं होतं. काय मीठ सोडायला काय नाही सरपंच चाबूक तिथला तरी म्हणत होतो राव भांडणं करू नका. मी सोडवाय आलो म्हणून वाचला सा न तर कार्यक्रमच होता तुमचा. चायला सोडतो काय त्याला. आता मी सांगतोय ते ऐका काय म्हणतोय काय तरी राव आपल्याला आता त्याचं नियोजन लावलं पाहिजे. राव लावायचं लावलंच पाहिजे. खून कामातला खून सिलेंगे म्हणजे काट्यानं काट्या काढलाच पाहिजे त्याच्या आईला त्याच्या. त्याला अंगठी. अहो सरपंच कुठे पडली माहितीच नाही. आईला म्हणजे अंगठी कुठे गेली. मारता मारता तुमचा कारभारच केला त्यानं. अंगठी पण निजी होय. अहो सरपंच आता देवा सिद्धनाथा त्या सरपंचाला उचल आता. काय चाललंय रे इकडं. हो
बसवला असता अरे कसा वाटला मकरंदाना स्प्रेचा आवाज मग ते जाऊ दे बापू. सरपंचाचा विषय मिटवायचा आहे आपल्याला. काय सुजवलाय त्याला, एक नंबर सुजवलाय राव तुम्ही. सुचलाय का चांगला? नुसतं बोटाव भागवून चुकी रे हो. तो आणि बिन सगळं फोडायला पाहिजे होता राव. तू मध्ये आलास ना, तू कशाला मध्ये यायचास? नाही तर त्याचा मुडदाच बसवला असता आता. अरे माझी जरा जमीन बिमीन त्याच्याकडे घाण आहे रे, म्हणून मला मध्ये पडायला लागलं. तुम्ही कशाला मला हाणून त्याला बी हाणायचं नाही रिटून. अरे तू कशाला मध्ये आलास बिना कामाचा? आता असू द्या, लई त्याची मस्त दूध देते नव्ह का, लई दुधाची माप काढतोय आपल्या. आपण एक काम करूया, आता त्याची मस्त उचलून आणूया. अहो बाप्या आला तिकडे कोंबडा आहे ते उचलायला. उचलून आणूया म्हणजे अरे चोरून आणूया. बरोबर मग आणलीच पाहिजे चोरून. काहीतरी घ्यायला. आज अरे ते सगळं खरं आहे, पण बापराव मस्त कशी चोरी करायची? सांगतो ते ऐका, आज संध्याकाळी पाटील बिटील सगळे घरात असणार आहे ते. तुम्ही गुपचूप पाटलाच्या घरापाशी या आणि नुसतं म्हणा बिबटी आलाय बिबटी आलाय बिबटी आलाय. तसा पाटील त्याचा हत्यार काढून, हत्यार म्हणजे बंदूक हो, बंदूक काढून निघून जाईल घराच्या बाहेर. सांगते तिथं शेडपाशी बसलेला असतो या, शेडपाशी सांगते बसलेला तो बी जाईल निघून त्या मागमध्ये पाटलाच्या. मग वावर मोकळच की आपल्याला. मी जातो आणि कडी उगाडतो, तुम्ही लगेच मस्त चोरून गायब व्हा. आयडिया मात्र एक नंबर आहे. मग एक बापू चल जाऊ आत्ताच म्हशीला घेऊन येऊ. नाही नाही, मी कशाला, मी संध्याकाळी बरोबर तिथं पोहोचतोया. तुम्ही बरोबर या टायमिंगला करूया कामाचं काढूया. चालतंय, चला, चला, चला चला चला. कसा आहे सरपंच? कशी जिरवली पाळायची? अहो आपली म्हस 15 लिटर दूध देते, 15 लिटर. अरे आपली मस हायच अशी, आणि त्याची म्हस कांबियाबर. नुसतं कुत्र म्हटले गे. अरे तेवढं दूध आमच्या टॉमीला घालतो. हा. सरपंच, अहो गावात बिबट्या सुटलाय, तुम्ही इथे बसलाय वय. चला लवकर. चालता हो दंबूक आपले. अहो सरपंच दंबूक ना बंदूक. तुला कळालं नव्हता मग पण तू ओट चाल हो चला. हा इथं बघूया कुठं आहे. अहो सरपंच कुठंच दिसणं झालंय. खरंच की तू कुठंच दिसणं झाले. आला का पाळ्याला आपल्याला एवढं बोललं काय? मग तसं वाटतं ना खरखर आपला गंडीवर या. हो चला लवकर दिसलं चला. आपली मस हात बांधूया आणि सरपणाचे आपल्याकडे नेऊया. आता बघतो कसं 15 लिटर दूध काढतो सरपंच. सागरा बांधलीस का कोण पडेल? बांधलीस का? हाताला सोड, हिला सोड, हिला सोड आता. सोड हिला लवकर सोड. चल. आता झाली बघ म्हशीची आदला बदल. आता सरपंचाची जिरावतो. चल ग चल या. आता सरपंचाला म्हणा बस बोंबले. सरपंच आज कशी करायला लागली? मी तेच बघतोय मगाची मस अशी का करायला लागली. मला वाटतं ही आपली म्हैस नाहीच. थांब बघू दे. आणि का बादलीभर दूध देते. हा आज तिने तांब्याभर बी दिलं नाही. काय म्हणतोयस काय? हो तर मला बघू दे. बघा ही आपली मस नव्ह. हा मग नाही आपली मस नव्ह. मग आपली मस कुठे पण नेली. चला की बघूया मग. चला सरपंच ही आपली म्हस कौतमी पाठ लागत होती. आणि ही तर राखी सावंत आहे. हो
बघत होतो की पांढरं कुठं पिचरायची का. पाटील इकडे कुठं आलं इकडे काम. बरं आहे ना हो चांगलं लागलं. बाकी काय मग पाटील काय नाही एकदम मस्त चाललंय. अगं पाटील ही आपली मशीन हो, त्याची आपली थांबी होती की नाही ती मोठी होती, आपली नव्हच. चला चल मस्त आहे. चालेल. हा, मस्त. सरपंच इथं तर मतच नाही. आता का मस्त मला वाटत नाही ह्या गावात सापडलं आपल्याला. मला वाटतं मस्त का नाही बाहेरच कोणतरी विकली असेल आपली. अहो नाही सरपंच, आपल्या गावात काहीतरी काळं बैर हाय आणि मस्त तर गावातच आहे. कशाला म्हणतोस तू गावातच मस्त आहे. अहो काल तुम्हाला सांगतो, बापू आपल्या गोट्यापाशी आला होता आला बरोबर होता, आला आहे? आणि म्हणत होता की वाघ आलाय. हो लोक वाघ आले म्हणते ना आपल्याला तिकडं रानात लावून दिलं. हो बापराला सोडायचा नाही हो. नुसतं देच. हो का तू बापूला मला सरपंचराव का मारताय राव नाही तुमची मजूर राव मी त्याला म्हणून तिकडं पाठवलं. हा? अरे बिबट्या कुठला साधा ससा पण नव्हता. संताराव सांगा की राव देसनी राव पण तू आमच्या गोट्यापाशी आला होतास ना काल. आलो तुझ्या हा मग? मग तुझ्या कसा विश्वास ठेवायचा. कुठं गेली माझी मग मी नाही नेलेली राव हा. मग तुमची नाही नाही दिसतोय. सांगतो माफ करा सांगतो चटकन सांगायचं. राव सरपंच ऐका माझं सरपंच हॅलो. संताभाऊ इकडे या हा. तुमची मस आहे का नाही ती काल तू डेअरीपेक्षा तुमची भांडणं झाली का नाही बाबर हो. त्या बाळानं चुरल्या कशावर अहो तुमचा बातला घ्यायसाठी त्याने मग चुरल्या तर आपण कशावर तू काल आमच्या गोट्यापाशी आला होतास. पुरावा हो, आलो तो, एक मिनिट. माझ्या सोन्या पुरावा मी तुम्हाला काय? व्हिडिओ दाखवतो थांबा दाखव. हे बघा आयला आहे का रात्रीचा सरपंच. हा. आता तू गेलास बाळ्या, तू गेला आता. जाऊन सांगा त्या बाळाला. बाळा गेला बघा. गेला. चला सरपंच. सरपंच चल. तलवार गेला, बाळा काढून गेला, जावा. बाळा गेला. त्या फुकणाला बाळा न्या. फुटलं की ते. आता काय करायचं सरपंच. काय दवा असला सरपंच असतोय तुझं झालं वाटतोय तुझं निजवायसाठी मुळे द्यायला सोय सरपंच झालाय सोय. अरे त्या बापून मला त्यानं मला व्हिडिओ दाखवला. कसला व्हिडिओ तू मस घेऊन जाताना माझी केस टाकू नको. केस राहिले तेच कुठं टाकाय आता तू गेला चालेल धर त्याला. आणि बाबा, आणि इकडे. चूक झाली भावाला का मी का दुसरी कुस्ती केली गाताली केली सरपंच आवा माझं चुकलं राव माझं चुकलं मी आता 2 ग्रुप मध्ये असं भांडण नाही लावणार मी 2 ग्रुप मध्ये अशा साड्या नाही करणार माझ्या हात हो मला समजतं की राव सरपंच तुमचा अंका फुटला याचं डोकं फुटलं अहो मला एवढं होईल असं वाटलं नव्हतं राव मला वाटलं किरकोळ मध्ये मी त्याला असं झालं मी आता माझी चूक झाली माफ करा राव पाया पडतो का भावा मारून केला का
बाळा हे ऐकून का बाग नुकसान करून घेतलं आपण मला का मी दूध डेअरी असं म्हणायला पाहिजे होतं तुझं दूध कमी आहे ते. तू पण तर काय असल्या करायला नाही पाहिजे का माझी मस्त कशाला न्यायची लेका? ह्या चोमड्याचं उगाच ऐकलं आपलं नुकसान करून घेतलं आता इथून पुढे ध्यान ठेवायचं पुन्हा विश्वास ठेवायचा नाही लेका बिनकामाचं आपण दोघांनी त्याचं ऐकलं आणि का आपण दोघं एकमेकांसाठी भांडलो आता इथून पुढे ऐकायचं नाही कारण हे अशी माणसं गावात लय आग लावणारी कळलं का पुढं भांडायचं नाही आणि खेळला तर आता पण माझ्या अंगठी कुठं आहे? नमस्कार, मी सतीश बाबूराव शेळके. नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक बाळकृष्ण अशोक देसाई. कोयना प्रोडक्शनवरती या आधी देखील तुम्ही प्रेम करत आला आहात आणि त्याच प्रेमाची आता आम्हाला गरज आहे. कारण तुमच्यासमोर थोडीफार हटके आणि थोडीफार चटके देणारी वेब सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. याचं नाव आहे गाव छोटे या वेब सिरीजवरती प्रेम करायला विसरू नका. तुमची साथ ही लाख मोलाची आहे. यापुढे देखील तुम्ही ज्या प्रकारे आधी साथ दिली तशी साथ देखील द्या. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल वाजवाय अजिबात विसरायचं नाही ना तर धन्यवाद.